आजचा हा शुभ दिवस आहे आणि ह्या दिवशी आपण लोकांना तिळगुळ देऊन गोड गोड बोलायला सांगतो. आपण दुसऱ्याला सांगतो पण स्वतःलाही सांगितलेलं बरं, कारण दुसऱ्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड गोड बोला आणि आम्ही अद्वा तद्वा बोलू. ह्या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तीने पण असं आहे की आपण स्वतःबद्दल काहीतरी कल्पना करून घेतलेल्या आहे. आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची मुळीच कल्पना नाही. परमेश्वराने आपल्याला केवढा आशीर्वाद दिलेला आहे या देशामध्ये. बघा की या देशामध्ये स्वच्छतेचा एवढा विचार नाही. ह्या देशामध्ये तरतरीचे किटाणू, तरतरीचे पॅरासाईट्स आहेत. मी तर म्हणते की साऱ्या जगातले पॅरासाईट्स आपल्या देशात आहेत. जे कुठेही सापडणार नाहीत ते ह्या देशात आहेत. इतर देशांमध्ये जर इथून काय पॅरासाईट्स गेले तर मरूनच जातात. तिथल्या थंडीमुळे राहू शकत नाही. सूर्याच्या कृपेमुळे इथे इतके पॅरासाईट्स राहतात ह्या देशामध्ये आणि त्यांच्यावरती मात करून आपण कसे जिवंत आहोत असं एका शास्त्रज्ञाने विचारलं होतं मला की तुमच्या इंडियामध्ये लोक जिवंत तरी कसे राहतात. अहो म्हटलं जिवंतच राहत नाहीत, हसत खेळत राहतात, आनंदात राहतात, सुखात राहतात. त्याला कारण हा सूर्य. ह्या सूर्याने आपल्याला आपली घरं उघडी करायला शिकवलेली आहेत, आपले हृदय उघडं करायला शिकवलेलं आहे. इंग्लंडला जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असलं तर 15 मिनटं तुम्हाला कपडे बदलायला लागतात. सगळं काही घालून बिलून जामा निवा शिरस्त्राण वगैरे घालून बाहेर निघावं लागतं. नाहीतर तिथली सर्दी तुमच्या डोक्यात घुसून तुमचं डोकंच खाऊन टाकतं. ही अशी तिथे परिस्थिती आहे. आज तुम्ही जे उघड्यावर बसलात आणि इथे जे असे बसल्यात असे इंग्लंडला काही सोय करतायत कुठेच. सगळे हे देश थंडीने नुसते गारच झालेले. आपल्या देशामध्ये सुद्धा असे देश आहेत, असे प्रांत आहेत जिथे आपण म्हणू शकू की भोवाली किंवा त्या बाजूला जर तुम्ही गेले नैनितालच्या पलीकडे, देहरादूनच्या पलीकडे, हिमालयाच्या त्या बाजूला गेले तर जसं त्या ठिकाणी आहे तसंच इथे इतकी थंडी तिथे सुद्धा आहे. जशी इंग्लंडला आहे किंवा अमेरिकेला असते तशीच थंडी इथे आहे. पण तिथे एक चिटपाखरूसुद्धा राहत नाही. चिटपाखरूसुद्धा राहत नाही तिथे. मोठमोठाले वन आहेत आणि त्या वनामध्ये सुंदर फुलं आहेत. व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणून लोक सांगतात. अगदी इतकी सुंदर सुंदर फुलं आहेत की असं वाटतं अगदी नंदनवन आहे. पण ते क्षणभरच. तिथे इतकी थंडी असते की ते बघायलासुद्धा, डोळे उघडायलासुद्धा तिथे प्रश्न असतो. डोळ्यावरती चष्मे लावून जावं लागतं आणि तर डोळ्यालासुद्धा त्रास होतो. इतकी तिथे थंडी आहे. तसंच दुसऱ्या देशात असूनसुद्धा त्यांनी त्या देशांमध्ये आपली एवढी वाढ करून घेतली. संबंध वातावरणाशी भांडून झुंजून त्यांनी आपले देश उभे केले. आपल्याला तर फार मोठं वरदान असतानासुद्धा आपण त्याकडे लक्ष देत नाही की सूर्याचं आपल्याला केवढं मोठं वरदान आहे. आपल्या देशामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे सूर्याची ऊर्जा इतकी मोठी आहे. ती जर वापरायला सुरुवात केली तर आपल्याला ऊर्जेचा त्रासच राहणार नाही. मोटारीसुद्धा सूर्याच्या ऊर्जेने चालू शकतात. पण आपल्याकडे आपले जे सत्ताधीश आहेत किंवा आपल्याकडचे जे लोक आहेत त्यांचं लक्षच दुसरीकडे असल्यामुळे सूर्याचं जे एवढं देणं आहे ती वाया जाते. त्याचे त्रास होत आहेत, अति होत आहे आपल्याला. ते वाचवून आपण पुष्कळ कार्य करू शकतो. तर सूर्यापासून शिकण्यासारखी जी मुख्य गोष्ट आहे त्याची देण्याची शक्ती. सूर्य हा देत राहतो, देतच राहतो, घेत काही नाही, देत राहतो. आणि देण्याची त्याची एवढी शक्ती आहे की त्या शक्तीवरच आपल्या इथे पाऊस होतो, त्या शक्तीवरती इथे शेती होते, त्या शक्तीवरती उपज होते. जर सूर्य नसला तर काहीही होणार नाही. त्याच्या ह्या प्रेमाच्या शक्तीमुळेच आज आपण या स्थितीला पोचलेलो आहोत. पण त्याच्यापासून शिकायचं म्हणजे असं आहे की आपल्यातही देण्याची शक्ती आली पाहिजे. पण खालून वरपर्यंत जर आपण पाहिलं तर लोकांना असं वाटतं की ह्याच्यात कसे पैसे वाचवायचे, स्वतःसाठी कसे ठेवून घ्यायचे. आम्ही पैसे दिले समजा काही कार्यक्रमाला तर त्यालाही लोक म्हणतात की याच्यातले पैसे वाचवलेले बरे. अहो तुम्हाला सांगितलं कोणी वाचवायला? ते म्हटलं वाचवून ठेवतो पण कुणासाठी? अहो तुम्हाला खर्चायला दिले तर कशाला वाचवता? तरी त्यातलेच पैसे म्हणजे कसं तरी करून काहीतरी शोषून घेतलं पाहिजे, काहीतरी आपलं रोखून ठेवलं पाहिजे. ही सगळीकडे प्रवृत्ती. कुठे बाजारात गेलं, कुठे गेलं ते म्हणे की असं आहे की त्याच्यामध्ये म्हणे आम्ही आता भाव वाढवला. कशाला? म्हणजे त्यांनी वाढवला म्हणून आम्ही वाढवला. अहो पण भाव जर तोच असला तर तुम्ही वाढवता कशाला? कसं तरी करून ती शक्ती शोषून घ्यायची. आता काही लहानसंही कार्य काढलं तरी लोक म्हणतात माताजी हे बघा ते तुम्हाला जमणार नाही. म्हटलं का? कारण ते पैसे खातात.
म्हटलं असं का म्हणजे म्हणजे आम्ही काय जेवतो आणि ते पैसे खातात तर आमचं काही जमणार नाही की काय. म्हणजे असा विचित्र प्रकार आहे की देशाचे जे हित करणारे, देशाचे जे कारभारी आहे, ज्यांना सगळी काही सत्ता देवाने दिलेली आहे, त्यांना सुद्धा हे समजत नाही की आम्हाला द्यायचं आहे. या सूर्यापासून शिकलं पाहिजे की आम्ही ते देण्यासाठी आलोत, घ्यायला आलो नाही. जोपर्यंत आमूलाग्र ही स्थिती माणसाची बदलत नाही की आम्ही द्यायला आलोत, घ्यायला नाही आलो, त्याचा शौक असायला पाहिजे. जसा तुमच्या आईला कसा शौक असतो, आज माझा मुलगा ना त्याच्यासाठी काय करायचं बरं, काय जेवायला करायचं, आज हे करावं की ते करावं. तिला कसा शौक असतो एका आईला की असलं नसलं तरी काहीतरी करून 2-4 पैसे इकडून तिकडून एकत्र करून शेजारून काहीतरी घेऊन ती काहीतरी गोडधोड तुम्हाला करून घालते. तिला असं वाटतं कसं देऊ नाही कसं नाही. तसा शौक आतून आल्याशिवाय, सामूहिक तसा शौक आल्यावर शिवाय, इतर लोकांच्या बद्दल तशी भावना आपल्या जागृत झाल्याशिवाय आपल्या देशाचं काय, कोणत्या देशाचं कल्याण होऊ शकत नाही. पण कोणाकडनं काय लुटता येईल, कोणाकडनं काय घेता येईल, कोणाकडनं काय मागता येईल, कोणाला कुठे फसवता येईल, ह्या विवंचनेत आपण असतो. आणि त्या विवंचनेमुळे आपल्या मुलांनाही त्रास होणार आहे, आपल्यालाही त्रास होणार आहे. या देशात कोणतंही कार्य होऊ शकत नाही. काही म्हटलं तरी आता आमच्या सासरी एक त्यांनी, आम्ही मोठावाली तलाव खणतोय, तर गव्हर्नमेंटने पुष्कळ त्यांना रुपये दिले, लाखो रुपये दिले. तलाव बिलाव काही खणलाच नाही. ते म्हणे खणला होता, बुजवून टाकला, तिथे काय पाणी नाही लागलं, बुजवून टाकला, पण खणलाच नाही कधी. आणि ते सगळे पैसे जर गेले कुठे, तर आता जाऊन स्वित्झर्लंडला राहिले. स्वित्झर्लंडहून मग परत तुम्ही बँकेने पैसे घ्यायचे आणि परत स्वित्झर्लंडला पोचवायचे. असं काम हे सूर्य जर करू लागला तर आपण एक दिवस जिवंत राहणार नाही. सगळं स्वतःच खाऊ लागला तर आपल्याला खायला काय मिळणार आहे. आज जी संक्रांत आपण करतोय त्याच्यामध्ये ही जी संक्रांत म्हणजे एक अशी क्रांती जी करायची आहे ती ही की आमच्यामध्ये देण्याची प्रवृत्ती आली. आता हे सर्व म्हणतात देण्याची प्रवृत्ती असावी. म्हणजे आता जर तुम्ही भटजीबाकडे गेले, अहो काहीतरी दान केलं पाहिजे, दान म्हणजे त्या भटज्याला करायचं तसं नाही. किंवा कुणी म्हणेल अहो दान केलं पाहिजे म्हणजे स्वतःची पोटं भरण्यासाठी दान करा म्हणू नये, अशी ही लोक खूप भाषणं वगैरे देत असतात. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही आम्हाला दान करा तरी तुम्ही तेच दान तुम्हाला कशाला करायचं, म्हणजे दान करायचं तरी कुणाला, असाही प्रश्न उभा राहतो. तेव्हा मुक्त मनाने आम्ही आमच्या देशासाठी, आमच्या बांधवांसाठी, आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी काय करतोय ते पाहिलं पाहिजे. जीव रोखून राहिला नाही पाहिजे, मनसोक्त लूट केली पाहिजे. म्हणजे त्याचा एक विशेष आनंद असतो, तो आम्ही नेहमी उपभोगत असतो. जीवा पलीकडे द्यायचं, ह्याच्यात जो आनंद आहे तो कशातच नाही, तो कशातच आनंद नाही. आणि तो आनंद मिळवायचा असला तरच आजचा सण साजरा केला पाहिजे. म्हणजे या सूर्यासारखा आपला स्वभाव असायला पाहिजे. तो काही करतो असं त्याला कळत नाही, त्याला काहीही माहीत नाही, अकर्मात उभा आहे, पण सारखा सतत जळत असतो आणि सारखा तुम्हाला हा प्रकाश देऊन, हा आनंद देऊन, हे सगळं जीवन तत्व देऊन तुम्हाला तो पाळत असतो. रोज त्याला आपण बघतो, पुष्कळ लोक त्याला नमस्कारही करतात, पण नमस्कारापुरते त्यातलं काही आपल्यात येत नाही. त्याची देण्याची शक्ती, त्याची क्षमता आपल्या देशात यायला पाहिजे. मी एक लहानशी गोष्ट सांगितली होती ती की सर्व सहयोगाने झाडाच्या किनाऱ्यावरती वडाची झाडं लावावी. त्याला कशाला गव्हर्नमेंटकडनं पैसे घ्यायचे, एक त्याला कुंपण घालायला काही लागत नाही. चला यावर्षी हेच एक नुसतं झाड लावू, त्याला एक कुंपण घालू, त्याला किती पैसे लागतात. अहो विड्या जरी फुंकल्या तरी जास्त लागतात त्याला. एक हेच करून बघा, म्हणजे आपल्या कुठेतरी काहीतरी करतोय आपण हे दिसलं पाहिजे. उलट कसं कोणाला लुबाडायचं, कसं कोणाकडनं पैसे घ्यायचे, कसे वाचून घ्यायचे, ह्या प्रवृत्तीमुळे आपल्या देशाची मुळीच प्रगती होणार. बरं असे आपल्याकडे पूर्वी लोक नव्हते. मी तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा देणारेच लोक होते. आम्ही देणारेच लोक पाहिले, घेणारे आम्ही पाहिलेच नाही. घेतलं की त्यांना आवडायचं नाही. आईवडिलांना सुद्धा कोणी मुलांनी काही घेतलं की देऊ नये, ती परत कशाला घेतलं दुसऱ्याचं, द्यायचं. आमच्या वडिलांच्या घरी मला आठवतं आहे की त्यांनी चांदीचे खुर्च्या केल्या, आणखीन छत्रीचं आमर केलं. तर सगळं म्हणजे कशाला केलं, ह्याची काय करत, अहो लग्न बिग्न होतात म्हणजे सगळे भाड्यावर नाटतं, त्यापेक्षा आपल्या घरातच असलेलं बरं, जाऊ दे. मग आता ते कुठे फिरत असलं किंवा त्यांनी विचार, अहो ते आम्हाला छत्रचे आमर पाहिजे, अहो ते आता मागच्या वेळेला लग्न झालं तर ना तिथे आहे, तिथून घेऊन घ्या. मग तिथून ते करत करत कुठल्या कुठे गायब झालं देवाला ठाऊकी. पण माझं काय म्हणणं की त्यांचा सारा विचारच असा की आता हा प्रश्न आहे, आता आपल्याजवळ पैसे आहेत, काय करायचं, त्याचं काहीतरी सामूहिक सार्वजनिकच काढायचं.
बॅडमिंटनचं जर तुम्हाला कोर्ट करायचं असलं तर त्याच्यात सगळ्यांनी खेळलं पाहिजे. हे नाही की आमचीच मुलं खेळली पाहिजे, माझ्याच मुलं आहे सगळं. जर त्यांनी मोटर घेतली तर त्याच्यात सर्व मुलं शाळेत गेली पाहिजे, म्हणून मोठी मोटर घ्यायची, त्याच्यात सगळेजण गेले पाहिजे. ही सामूहिकता आणि हे सार्वजनिक एक जे आपली तब्येत बनवणं आहे ते ह्या सूर्यापासून शिकलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी हा विशेष दिवस आहे. ह्या दिवशी आपण हे तत्त्व घेतलं पाहिजे की आजपासून आपण काहीतरी सार्वजनिक कार्य करूया. कसं काय पोटात अन्न जातं लोकांच्या मला समजत नाही. अहो शेजारी तुम्ही बघत नाही, तुम्ही काहीही असं सार्वजनिक एकही कार्य केलं नाही. एक लहानसं मी सांगते की तुम्ही 1-2 झाडंच लावायची सुरुवात करा, तरी किती सहयोगी आपले आहेत महाराष्ट्रात. आणि हे सहयोगाने प्रत्येकाने एक एक झाड लावून त्याची जर जोपासना केली तरी किती उपकार होतील ह्या लोकांवरती. अशी माझी सगळ्यांना विनंती आहे की काही ना काहीतरी असे सार्वजनिक कार्य काढा. पण त्यात आम्हाला पैसे जमवायचे आहेत, हे करायचं आहे, असले धंदे काय करायचे नाही. म्हणजे ते भटजीला पैसे द्यासारखा प्रकार नको आपल्या. सरळ काहीतरी हृदय उघडून प्रेमाने काहीतरी लोकांच्यासाठी करायचं आणि त्याचा आनंद उचलायचा, हे पाहिजे. आता ह्याचं असं म्हणणं नाही की तुम्ही फुकटखोरी करा. मी असं कधीच म्हणत नाही की सहयोगी तिकडनं आल्याना फुकट काहीतरी द्या, कोणीच नाही. पण ह्या लोकांमध्ये ही गोष्ट आलेली आणि येताना किती बक्षीस घेऊन आले. अर्थात मी त्याच्यातला माझा पुष्कळ हात असला तरी हे स्वतः कितीतरी घेऊन आले तुम्हाला देण्यासाठी. स्वतः आपल्या मनाने इतक्या वस्तू आणल्या. आणि मला आधी वाटलं की जे मी ह्याला घेतलं होतं, रोमला घेतलं होतं सामान, तर ते सामान मी घेतलेलंच आणलं. ते म्हणे नाही माताजी, आम्ही तुमचं नाही आणलं, आम्ही आमचं विकत आणलं तुमच्यासारखं. त्यांना आनंद की आम्ही हे करून आणलं, हे करून आणलं, हे दिलं. बरं कुणाला काय दिलं तिकडे त्यांना माहितीच नाही. तिथे मी बसून ह्याला दे रे, त्याला दे रे, ह्याचं नाव घे रे, त्याचं नाव घे रे. पण तिकडे आपले इंडियन लोक बसून, अहो माझ्या मुलाला अजून काय मिळालं नाही. माझ्या आईला ती आई लंगडत लंगडत आली पुढे. असं तुमच्या आईला घ्या आता, त्यांना लुगडं मिळालं नाही तर लुगडी नाहीत माझ्याकडे, कसता काय, मग साडीच द्या. बरं चल, हे प्रकार ह्या लोकांचं उलट आहे. हे लोक जे आले तिथं किती सामान घेऊन आले. 2 टन सामान म्हणे लोकांनी आणलं. ते 2 टन माझे हात दुखले देता देता. असे 2 टन त्यांना सगळ्यांना वाटण्यात आलं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काही द्या, अशातली गोष्ट नाही, ह्यांना काही द्यायचं नाही. पण ह्यांच्यासमोर एक मोठा कित्ता गिरवण्यासारखं आपलं चरित्र दाखवलं पाहिजे की आम्ही लोकसुद्धा काही कमी नाही. आले तर आम्ही तुमच्या सेवेला उभे आहोत, आले तर तुमच्या आम्ही बघायला उभे आहोत. आपल्याच्याने जे होईल ते करायला काय हरकत आहे. त्याला काही पैसे लागत नाही, त्याला काही त्रास लागत नाही. फक्त हे मनाची प्रवृत्ती आपली बदलली पाहिजे. आणि ती सहयोगात जर आपण बदलली नाही तर सहयोगामुळे मनवंतर होईल असं मला वाटतं. सगळ्यात मोठी प्रवृत्ती म्हणजे दुसऱ्याला देण्याची ही यायला पाहिजे. सहयोगात कुंडलिनी जागृत होते आणि तुम्ही आत्मास्वरूप होता. आणि आत्म्याचं तत्त्व म्हणजे सूर्यासारखं सगळ्यांना देण्यासारखं. तुम्ही माझा फोटो पाहिला, त्याच्यामध्ये माझ्या हृदयावर एवढा मोठा सूर्य आला होता. खरोखर माझ्या हृदयात सूर्य आहे. आणि त्या सूर्याच्याचमुळे माझ्यामध्ये म्हणजे मला कधीही असं वाटत नाही की यांच्याकडनं हे लुबाडून घ्या. म्हणजे हे कसं काय ते मला समजत नाही. कुठून डोक्याच्या कोणत्या भागातनं हा विचार येतो हे मला माहिती नाही की हे घ्यावं यांच्याकडनं लुबाडून. हे कसला काय प्रकार आहे. तो तर सहयोगात आलाच नाही पाहिजे. पण आपल्याकडनं काय देता येईल, रोज डोकं लावायचं. काय आपण करू शकतो बरं. आता आपण कोणची हे करू शकतो. तुमच्या राहुरीला सुद्धा आम्ही एक संस्था सुरू केलेली आहे. त्याचं नाव आम्ही सहज स्त्री सुधार, समाज सुधार असं काहीतरी नाव दिलेलं आहे. त्याला संस्था अशी केली कारण आमच्या ह्याच्यातर्फे संस्थेतर्फे अशी कार्य होऊ शकत नाहीत लाईफ इटर्नल ट्रस्टमुळे. तर इथे ती रजिस्टर करून घेतली. सगळं काय झालेलं आहे. ते कॅनडातले लोक पैसे द्यायला बसले, तिकडनं लोक पैसे द्यायला बसले. इथे पण कोणी मिळतच नाही स्त्री सुधारला. इथल्या बायकांनी ते जर आपल्या हातात घेतलं तर हे कार्य होऊ शकतं. इथे जागा आहे, सगळं काही आहे. मग आम्हाला वेळच होत नाही. आम्ही कसं जाणार. अहो हे लोक तिथनं पैसे घेऊन येत आहेत तुम्हाला द्यायला. इथला स्त्री समाज सुधार करा. 14 तुमच्यासाठी मशिनी पाठवून दिल्या. तिथे बायकांना बसून काहीतरी शिकवा. तुम्हाला दिसत नाही का उपाशी तपाशी फिरतायत. ह्यांना बसवा, काहीतरी कार्याला लावा. त्यांचे 2-4 पैसे हातात पडतील, त्यांना त्यांचं भलं होईल. थोडं तरी आपण असा विचार केला पाहिजे. स्वतःपुरतं कसं बघायचं. तेव्हा सहयोग आला.